Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित. संसदेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची उपस्थिती. शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय. शहांची मोदींकडे वारसदार होण्याची मागणी आहे, पण शहांच्या मागणीला मोदींचा नकार. संजय राऊत यांचा हा मोठा दावा. आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, आता शहांचा राजीनामा मागताय. विरोधकांना चर्चा करायची आहे की राजीनामा मागण्याची नाटकं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही टीका. आज सुप्रीम कोर्टामध्ये फुटीर आमदारांच्या अपात्रतेवरती महासुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल पुन्हा करणार युक्तिवाद. ठाकरे सेनेचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे सेनेचा युक्तिवाद. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये भेट. राजकीय घडामोडींसह महामंडळ वाटप निधी वाटपासंदर्भात 20 मिनिट चर्चा. भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी आता राज्यामध्ये उच्चस्तरीय समिती होणार स्थापन. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात येणार. संसदेतील पेपरफुटी विरोधातील कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मुदतवाढ. नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा. 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेण्याचा निर्णय. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास. जलसंधारणाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास. राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चांना उधाण. दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक. अधिवेशन सुरू असल्यानं पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हे यांची ही माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.